नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गिलक्याची पातळ भाजी बनवणार आहोत। तीही मुगाची डाळ घालून खूप झटपट बनते आणि खायलाही खूप टेस्टी लागते। तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गिलके बारीक कट करून घेतलेली आहेत आणि मूग डाळ ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मी इकडे गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे। त्यात आता आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यात मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तळायला लागली। आता आपण यात 1 चमचा लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित परतून घेणार आहोत। लसूण आपल्याला जास्त लाल करून नाही घ्यायचे। नॉर्मल लसूणचा कलर बदलला की त्यात लगेच आपल्याला गिलके घालून घ्यायचे आहेत। आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गिलके थोडेसे नरम झाले की यात आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी मी इथं किसून घेतलेलं खोबरं घालते। त्याला व्यवस्थित परतून घेऊ। यात आता 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला घालून याला व्यवस्थित परतून घेणार आहोत। यातच आपण धुवून घेतलेली मूग डाळ घालून घेणार आहोत। तिलाही यात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यात आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। यात मी जवळपास 1.5 ग्लास पाणी गरम करून घातलेलं आहे। डाळ शिजायला आपल्याला पाणी जास्त लागेल। आता यात चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घेऊ। आता मी ते कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि मध्यम आचेवर याला आपल्याला 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत। आपला कुकर इथे गार झालेला आहे। आता मी त्याला उघडून पाहणार आहे। पाहू शकता छान अशी भाजी तयार झालेली आहे। लवकर होते आणि जास्त घट्ट किंवा पातळही नाही। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओला लाईक करा।